नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीज किचन मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहेत. आपण उपवास धरला की नेहमीच उपवासाला तिखट पदार्थ असतात. मग आपण ह्या वेळेस गोड पदार्थ ट्राय करूयात. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचा शिरा. चला तर आपण पाहूयात शिरा कसा बनवायचा. आपण भोपळा आधी कापून घेतलेला आहे. नंतर याच्यातील जो मधला गाभा असतो तो काढून टाकायचा आहे. त्यानंतर याच्या लहान लहान फोडी आपण करणार आहोत आणि त्या एक कुकरच्या डब्यामध्ये घालणार आहोत. आता या फोडी आपण कुकरला लावून घ्यायच्या आहेत. कुकरला लावताना लक्षात ठेवायचं की कुकरमध्ये पाणी घालायचं आहे, पण डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. या फोडी शिजायला पाणी लागत नाही, कारण भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं. 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकर गार झाला की थोड्याशा फोडी गार होऊन द्यायच्या आणि त्या अशा प्रकारे सोलून घ्यायच्या. फोडी शिजवण्याआधी देखील तुम्ही चाकूने याचे मागचा भाग काढून टाकू शकता. असे केले तर तुम्हाला नंतर सोलत बसावे लागणार नाही. त्यानंतर मॅशरने अशा प्रकारे सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत. सर्व गाठी फोडून घेतल्या की आपला शिरा अगदी मऊसूत होतो. कढई गॅसवर ठेवून तापून द्यायची आहे. कढई चांगली तापली की मग आपण यामध्ये मॅश केलेला भोपळा घालणार आहोत. भोपळा जरासा गरम झाला की त्याला पाणी सुटते. सर्व पाणी व्यवस्थित आटून द्यायचे आहे. हा भोपळ्याचा आंगचाच कलर आहे. आपण यामध्ये कुठलाही कलर किंवा हळद वगैरे काहीही घातलेले नाही, कारण हा शिरा आपण उपवासाला खाणार आहोत. अशा प्रकारे हलवून त्याच्यामधील सर्व पाणी आटून द्यायचे आहे. हा शिरा आपण शाबूसोबत स्वीट डिश म्हणून किंवा दशमी आणि बटाट्याची भाजी केल्यावर देखील स्वीट डिश म्हणून साईडनी वापरू शकतो. आता आपले सर्व पाणी आटले आहे. त्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. साखर घातली की परत एकदा पाणी सुटते. शिऱ्याला पाणी सुटलेले आहे. आता गॅस थोडासा मोठा करून हे सर्व पाणी आटून घ्यायचे आहे. सर्व पाणी जरासे आटले वाटले की यामध्ये आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे. वेलची पावडर आणि थोडेसे नकळते मीठ घालायचे आहे, कारण आपल्यामध्ये कुठलाही पदार्थ आळणी बनवत नाहीत. कोणताही गोड पदार्थ करत असोत त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचेच असते. आपला शिरा आता होत आलेला आहे. यामध्ये आपण काजू बदामाचे काप घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार आणखीन ड्रायफ्रूट घातले तरी देखील चालतील. भोपळ्याचा शिरा करत असताना आपल्याला सतत हलवत राहावे लागते, कारण की वरच्या बाजूला जरी आपल्याला पाणी दिसले तरी सुद्धा हा खालच्या बाजूने डागू शकतो. त्यामुळे हलवत राहणे महत्त्वाचे आहे. सर्व शिरा होत आला की आपण यामध्ये 1 चमचाभर तूप घालणार आहोत. तूप घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि तूप चांगले सुटायला लागले की आपला शिरा झाला म्हणून समजायचे. पूर्वीच्या काळी म्हणजेच आपल्या लहानपणी हा भोपळा गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून आपल्याला थोडेसे दूध आणि तूप टाकून खायला देत असत. पण आजकालची मुले असे पदार्थ खायला नको म्हणतात. त्यामुळे असा जर शिरा करून दिला तर ते आवडीने खातील आणि त्यांना कळणार देखील नाही की आपण हा भोपळ्यापासून बनवलेला शिरा खात आहोत. लहानांनाच काय, मोठे देखील ओळखू शकणार नाहीत की हा शिरा भोपळ्यापासून बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. धन्यवाद.